हॅलो अँड वेलकम माय ब्लॉग. तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल आणि पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आला असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करा. तर आजचा ब्लॉग माझा दसऱ्यानिमित्त होता. तर माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला काय आवडलं काय नाही आवडलं हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि खूप व्हिडिओ मोठा होईल म्हणून थोडक्यातच सांगते की दसऱ्यानिमित्त सगळा राडा काढला होता आणि दसऱ्याच्या निमित्त जो आम्ही राडा काढला होता त्याबद्दलच हा व्हिडिओ होता. तर प्लीज माझ्या व्हिडिओ पूर्ण बघा आणि पूर्ण बघून लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि माझी इन्स्टा आय डीला पण फॉलो करा आणि लाईक. केवढा राडा आहे बघा दसऱ्याचा. एवढे सगळे भांडे घासले मी आज. एवढे मोठे भांडे आहेत. ही मांडणी बघा. माझे भांडे सगळे घासून झालेले आहेत. तर मी परत तुम्हाला दाखवते. सगळे भांडे लावून झाले ना मग मी परत येते तुम्हाला भेटायला. माझ्या घरातला राडा बघा. सगळा किराणा काढून ठेवलाय. सगळं घर माझं सगळी मांडणी रिकामी केलेली आहे मी. सगळे भांडे रिकामे झालेले आहेत. अजून आवरायचं बाकी. आता हे सगळं आवरते, सगळं स्वच्छ करते घर आणि मग परत भांडे बिंडे लावल्यानंतर मग मी तुम्हाला परत भेटायला येते, परत सांगते. थोडंसं स्वतःचं पण आवरून घेते. बघा किती ओली पण झाली मी, बघू शकता. सगळा गाऊन माझा ओला झालाय आणि अवतार पण दिवसभर भांडे घासून घासून थोबाड माझं एवढं बघू शकता किती खराब झाले. तर मी परत येते तुम्हाला भेटायला आणि मग आपण परत सगळं व्यवस्थित लावल्यानंतर मग परत भेटू. ठीक आहे. छोटासा ब्रेक घेते. फायनली माझ्या घरातलं काम सगळं ओके झालेलं आहे. सगळे भांडे घासून झालेले आहेत. तर बघू शकता माझे सगळे भांडे घासून मी मांडणीवर लावून पण ठेवले आणि सगळे माझे भांडे घासूनही झालेले आहेत आणि मांडणीलाही लावून झालेले आहेत. किचन आवरून झालेलं आहे. एक मिनटं. सगळी साफसफाई माझी, सगळं किचन वगैरे सगळं साफ करून झालेलं आहे. किचनची स्टाईल वगैरे दसऱ्यानिमित्त सगळं आम्हाला घासाव धुवावं लागतं. तर फायनली माझे सगळे कामं ओके झालेले आहेत. भांडे घासून झालेत, मांडणीला लावून झालेत, सगळं घर साफ करून झालेले. हॉलमधलं पण सगळं झालेलं आहे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजचा ब्लॉग आहे माझा दसऱ्यानिमित्त. तर दसऱ्यानिमित्त मी सगळे भांडे घासायला काढले होते. तर सगळे भांडे घासून झालेले आहेत. ह्याच्या आणि भांडे घासलेले काढलेले ह्याचा पण एक व्हिडिओ बनवलेला आहे मी. तो पण मी याच्यानंतर तुम्हाला दिसेलच की भांडे किती निघाले होते. ते सगळे भांडे घासून घर सगळं स्वच्छ केलेलं आहे मी. तर बघू शकता सगळं घर माझं असं स्वच्छ करून ठेवलेले. थोडंसं इकडून खिडकीतून उजेड पडत असल्यामुळं ना व्हिडिओ क्लिअर दिसणार नाही. तर बघू शकता माझे सगळे एवढेच भांडे होते दसऱ्याला. मी सगळे माझे भांडे काढून घासून आज सगळं स्वच्छ झालेलं आहे. आणि 2 दिवसांनी दसरा आहे, म्हणजे सॉरी दसरा नाही, घटस्थापना आहे. तर घटस्थापनाची तयारी होती. तर सगळं मी सगळे कपडे धुवून झालेले आहेत, मोठे मोठे सगळे भांडे घासून झालेले आहेत. तर आता फक्त कपाट वगैरे आणि फ्रीज एवढंच राहिलेलं आहे धुवायचं. एवढं झालं की झालं. थोडा गळा खराब झाले माझा. 2 दिवस झाले खूप कामं पडले होते. तर बघा मी न्यू वेअर केलेली आहे साडी. तर कशी वाटली तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझं घर आणि माझी घासलेली भांडी तुम्हाला कशी वाटतात मला नक्की कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मला कमेंट करत नाही तुम्ही, प्लीज कमेंट करत जा, लाईक करत जा, शेअर करत जा. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. थँक्यू.